छोट्याशा शांत गावात शारदाबाई नावाची एक साधी, प्रेमळ आणि कष्टाळू आई राहत होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी शांत हास्य असायचं, पण त्या हास्यामागे खूप मोठं दुःख लपलेलं होतं. काही वर्षापूर्वी तिचे पती गंभीर आजाराने गेले होते आणि त्या दिवसानंतर शारदाबाईंचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं होतं. पतीच्या जाण्यानंतर घरात कमावणारं कोणीच उरलं नव्हतं. पण शारदाबाईंनी हार मानली नाही, कारण त्यांच्या डोळ्यासमोर फक्त त्यांच्या दोन लहान मुलांचे चेहरे होते. मोठा मुलगा संदीप आणि धाकटा राहुल हेच आता त्यांच्या जगण्याचं कारण बनले होते. शारदाबाई पहाटेपासून रात्रीपर्यंत कष्ट करायच्या. कधी लोकांच्या घरची भांडी घासायच्या, कधी कपडे धुवायच्या, तर कधी शिवणकाम करून थोडे पैसे कमवायच्या. उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा कडाक्याची थंडी, त्या कधीच काम थांबवत नव्हत्या. कारण त्यांना एकच चिंता होती, माझ्या मुलांचं भविष्य चांगलं व्हायला हवं. त्या स्वतः जुन्या आणि फाटलेल्या साड्या घालायच्या, पण मुलांसाठी नवीन कपडे आणायच्या. स्वतः उपाशी झोपायच्या, पण मुलांना पोटभर जेवू घालायच्या. कधी कधी घरात फक्त दोनच भाकऱ्या असायच्या, तेव्हा त्या हसत म्हणायच्या, मला भूक नाही बाळांनो, तुम्ही खा. पण खरं तर त्या पूर्ण दिवस उपाशी असायच्या. मुलंही लहानपणी आईवर खूप प्रेम करायची. शाळेतून आल्यावर दोघंही आईला बिलगून बसायची, तिच्यासोबत गप्पा मारायची आणि नेहमी एकच गोष्ट म्हणायची, आई, आम्ही मोठे झालो की तुला खूप सुख देऊ. हे शब्द ऐकून शारदाबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू यायचे, कारण त्यांना वाटायचं, माझे कष्ट एक दिवस नक्की फळाला येतील. त्या रोज देवाजवळ बसून मुलांसाठी प्रार्थना करायच्या, देवा, माझ्या मुलांना मोठं कर, पण त्यांच्यात माणुसकी कायम ठेव. काळ पुढे सरकत होता, मुलं मोठी होत होती आणि शारदाबाई आपल्या प्रत्येक दुःखाला हसत सामोरं जात होत्या. कारण त्यांच्या आयुष्याचं एकच स्वप्न होतं, माझी मुलं सुखी राहावीत. काळ पुढे पुढे सरकत गेला. लहानपणी आईच्या कुशीत झोपणारी मुलं आता मोठी झाली होती. संदीप आणि राहुल दोघांनीही शिक्षण पूर्ण केलं, शहरात चांगल्या नोकऱ्या मिळवल्या आणि काही वर्षातच त्यांची लग्नही झाली. शारदाबाईंना वाटलं होतं, आता माझ्या कष्टाचे दिवस संपले. आता माझी मुलं मला सुख देतील. त्या गावात सगळ्यांसमोर अभिमानाने सांगायच्या, माझी मुलं शहरात मोठ्या नोकरीवर आहेत. सुरुवातीला मुलं आईशी प्रेमाने बोलायची, तिची विचारपूस करायची, महिन्यातून एकदा गावाला यायची. पण हळूहळू सगळं बदलायला लागलं. आता त्यांच्याकडे शहरात मोठं घर होतं, चांगली गाडी होती, पैसा होता, पण आईसाठी वेळ नव्हता. शारदाबाई अजूनही त्या जुन्या गावातल्या छोट्याशा घरात एकट्याच राहत होत्या. सकाळी उठल्यावर त्या अंगण झाडायच्या, देवाजवळ दिवा लावायच्या आणि नंतर घराच्या दरवाजाजवळ बसून मुलांच्या फोनची वाट पाहायच्या. प्रत्येक वेळी फोन वाजला की त्यांच्या चेहऱ्यावर आनंद यायचा. त्यांना वाटायचं, माझ्या मुलांचा फोन असेल, पण अनेकदा तो पुन्हा दुसऱ्याचाच निघायचा. मुलांचे फोन आता फक्त काम असेल तेव्हाच यायचे. आई, आधार कार्ड कुठे ठेवलंय? आई, जमिनीचे कागद सांभाळून ठेव. आई, पैसे कुणाला देऊ नको. पण आई, तू कशी आहेस हे विचारायला मात्र कोणाकडे वेळ नव्हता. एक दिवस शारदाबाई दिवसभर मुलांच्या फोनची वाट पाहत होत्या. त्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता.
त्यांना मनातून वाटत होतं की मुलं फोन करून शुभेच्छा देतील. त्यांनी सकाळपासून फोन जवळच ठेवला होता, पण पूर्ण दिवस गेला तरी कोणाचाच फोन आला नाही. संध्याकाळ झाली, सूर्य मावळत होता आणि शारदाबाईंच्या डोळ्यात हळूहळू अश्रू जमा होत होते. शेवटी त्यांनी स्वतःच मोठ्या मुलाला फोन लावला. फोन उचलताच त्या हळू आवाजात म्हणाल्या, "बाळा, कधी घरी येणार?" तेव्हा संदीप घाईत आणि त्रासिक आवाजात म्हणाला, "आई, आम्हाला खूप काम असतं, नंतर बोलू." आणि त्याने लगेच फोन कट केला. त्या काही सेकंद शांत बसल्या. त्यांच्या हातातला फोन थरथरत होता, कारण त्यांना फक्त फुलाचा आवाज ऐकायचा होता. त्या रात्री शारदाबाई एकट्याच अंधाऱ्या खोलीत बसून रडत होत्या. त्यांच्या डोळ्यांसमोर लहानपणीचे दिवस फिरत होते. ताप आला की रात्रभर मुलांच्या डोक्यावर हात फिरवणारी तीच आई, स्वतःच्या इच्छा मारून मुलांच्या स्वप्नांसाठी जगणारी तीच आई. पण आज ज्यांच्यासाठी त्यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य झिजवलं, त्यांच्याकडे आता आईसाठी दोन प्रेमाचे शब्दही उरले नव्हते. त्या हळूच पतीच्या फोटो जवळ जाऊन बसल्या आणि रडत म्हणाल्या, "आपली मुलं इतकी बदलतील असं कधीच वाटलं नव्हतं." त्या रात्री शारदाबाईंना पहिल्यांदाच जाणवलं, माणूस गरीब पैशाने नसतो, तर आपल्या माणसांच्या प्रेमाशिवाय गरीब होतो. काही महिने असेच निघून गेले. शारदाबाई अजूनही गावात एकट्याच राहत होत्या. मुलांची आठवण काढत, त्यांच्या फोनची वाट पाहत आणि स्वतःच्या एकटेपणाशी रोज लढत होत्या. पण एक दिवस अचानक गावात मोठी बातमी पसरली. गावातून नवीन महामार्ग जाणार होता आणि त्या रस्त्यासाठी अनेक जमिनी सरकारकडून विकत घेतल्या जाणार होत्या. गावात सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली. ज्यांची जमीन रस्त्याजवळ आहे त्यांना करोडो रुपये मिळणार. काही दिवसांनी अधिकाऱ्यांनी गावात येऊन जमिनीची पाहणी केली आणि तेव्हा समजलं की शारदाबाईंची जुनी जमीन त्या प्रोजेक्टमध्ये येत होती. जी जमीन अनेक वर्ष पडून होती, जिच्याकडे कुणी विशेष लक्ष दिलं नव्हतं, तीच जमीन आता करोडोंची झाली होती. गावात सगळीकडे शारदाबाईंची चर्चा सुरू झाली. शारदाबाई आता खूप श्रीमंत झाल्या. त्यांचं नशीबच बदललं. ही बातमी हळूहळू त्यांच्या मुलांपर्यंतही पोचली आणि अचानक दोन्ही मुलांचं वागणं पूर्णपणे बदललं. जी मुलं महिनोन-महिने आईला फोन करत नव्हती, ती आता रोज फोन करू लागली. सकाळी फोन, "आई, तब्येत कशी आहे?" दुपारी फोन, "आई, वेळेवर जेवतेस ना?" रात्री फोन, "आई, तू आता एकटी राहू नको, आमच्याकडे येऊन राहा." शारदाबाईंना सुरुवातीला खूप आनंद झाला, कारण अनेक महिन्यांनी त्यांना पुन्हा मुलांचं प्रेम जाणवत होतं. त्यांना वाटलं, माझी मुलं पुन्हा बदलली. त्यांना आता माझी काळजी वाटते. मोठा मुलगा संदीप तर अचानक गावातही आला. त्याने आईसाठी नवीन साडी आणली, औषधं आणली आणि प्रेमाने म्हणाला, "आई, आता तुला काही काम करण्याची गरज नाही." धाकटा राहुलही आईजवळ बसून गोड गोड बोलू लागला, "आई, तू आयुष्यभर खूप कष्ट केलेस, आता फक्त आराम कर." हे सगळं पाहून शारदाबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, कारण ज्या प्रेमासाठी त्या इतके दिवस तडफडत होत्या, ते प्रेम त्यांना पुन्हा मिळत असल्यासारखं वाटत होतं. पण त्यांना हे माहीत नव्हतं की त्या प्रेमामागे स्वार्थ लपला होता. मुलांच्या नजरेत आता आईपेक्षा तिची करोडोंची जमीन मोठी झाली होती. रात्री दोन्ही भाऊ आपापसात पैशांच्या गोष्टी करू लागले. जमीन विकली तर किती पैसे मिळतील? आईला आपल्या बाजूने कसं करायचं? पण शारदाबाई मात्र अजूनही निरागस मनाने मुलांचं बदललेलं वागणं खरं प्रेम समजत होत्या. त्या रोज देवाजवळ बसून म्हणायच्या, "देवा,
माझी मुलं पुन्हा माझ्याजवळ आली. आता मला आणखी काही नको. पण नियती त्यांच्या आयुष्यात अजून मोठं दुःख घेऊन येणार होती. हळूहळू दिवस पुढे जात होते आणि शारदाबाईंना असं वाटू लागलं होतं की आता त्यांच्या आयुष्यात पुन्हा आनंद परत आला आहे. दोन्ही मुलं रोज फोन करत होती, वेळोवेळी गावाला येत होती, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत होती. पण त्या प्रेमामागे एक वेगळाच हेतू लपला होता. दोन्ही मुलांच्या नजरा आता आईपेक्षा तिच्या करोडोंच्या जमिनीवर जास्त होत्या. मोठा मुलगा संदीप सतत आईभोवती फिरू लागला. तो गोड गोड बोलायचा, औषधं आणायचा आणि सगळ्यांसमोर स्वतःला खूप काळजी घेणारा मुलगा दाखवायचा. एक दिवस तो आईजवळ बसला आणि प्रेमाने म्हणाला, आई, तू आयुष्यभर खूप कष्ट केलेस. आता तुला कोणत्या गोष्टीची काळजी करायची गरज नाही. शारदाबाईंच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आलं, कारण अनेक दिवसांनी त्यांना मुलांच्या शब्दात आपलेपणा जाणवत होता. पण काही क्षणांनी संदीप हळू आवाजात म्हणाला, आई, जमीन माझ्या नावावर कर. मी तुला आयुष्यभर सांभाळेन. हे ऐकून शारदाबाई काही क्षण शांत झाल्या. त्यांना समजत नव्हतं की मुलगा खरंच प्रेमाने बोलतोय की त्याच्या मनात काही वेगळं चाललं आहे. दुसऱ्या बाजूला धाकटा मुलगा राहुलही सतत आईच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करू लागला. तो आईच्या कानात म्हणायचा, आई, दादा फक्त पैशासाठी जवळ येतोय. तू जमीन त्याच्या नावावर करू नको. मीच तुझी खरी काळजी घेतो. हे सगळं ऐकून शारदाबाईंचं मन पूर्णपणे गोंधळलं. कारण ज्या मुलांना पुन्हा एकत्र पाहून त्या आनंदी झाल्या होत्या, तीच मुलं आता पैशासाठी एकमेकांशी भांडत होती. घरात सतत जमिनीच्या चर्चा सुरू झाल्या. कोणाला किती हिस्सा मिळणार, जमीन कधी विकायची, आईला आपल्या बाजूने कसं करायचं. शारदाबाई शांतपणे सगळं पाहत होत्या. त्यांच्या मनात वेदना वाढत होत्या, कारण त्यांना जाणवत होतं, माझ्या मुलांच्या प्रेमात आता स्वार्थ मिसळला आहे. एक दिवस रात्री शारदाबाई पाणी प्यायला उठल्या आणि तेवढ्यात त्यांना मुलांच्या खोलीतून आवाज ऐकू आला. त्या हळूच दाराजवळ थांबल्या आणि जे शब्द त्यांनी ऐकले त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य हादरून गेलं. संदीप म्हणत होता, आईचं काम झालं की जमीन विकू. राहुल हसत म्हणाला, हो, आणि नंतर तिला वृद्धाश्रमात ठेवू. हे शब्द ऐकताच शारदाबाईंच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण आज त्यांना समजलं होतं, ज्यांच्यासाठी मी आयुष्यभर जगले, त्यांच्यासाठी मी आता फक्त पैशाचं साधन उरले आहे. त्या रात्री शारदाबाई एकट्याच अंधारात बसून रडत होत्या. त्यांना आठवत होतं, लहानपणी ताप आला की त्या रात्रभर मुलांसाठी जागायच्या. स्वतःच्या इच्छा मारून त्यांना मोठं केलं होतं. पण आज त्याच मुलांना आईची नाही तर तिच्या जमिनीची गरज होती. त्या रात्री शारदाबाई पूर्णपणे तुटल्या होत्या. त्या अंधाऱ्या खोलीत एकट्याच बसून रडत होत्या. त्यांच्या डोळ्यांसमोर सतत मुलांचं लहानपण फिरत होतं. लहानपणी मुलांना ताप आला की त्या रात्रभर त्यांच्या उशाजवळ बसून राहायच्या. स्वतः उपाशी राहून त्यांना पोटभर जेवू घालायच्या. स्वतःच्या प्रत्येक इच्छेचा त्याग करून त्यांनी मुलांना मोठं केलं होतं. पण आज त्याच मुलांसाठी त्या फक्त पैशाचं साधन बनल्या होत्या. त्यांच्या मनात एकच प्रश्न फिरत होता, मी मुलांना प्रेम दिलं, पण संस्कार देण्यात कुठे कमी पडले. पूर्ण रात्र त्या रडत बसल्या आणि शेवटी त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही मुलं नेहमीप्रमाणे आईजवळ आली. त्यांच्या चेहऱ्यावर खोटं प्रेम होतं, पण मनात फक्त जमिनीचा विचार होता. शारदाबाई मात्र आज शांत होत्या. त्यांच्या डोळ्यात वेदना होत्या, पण त्याच सोबत एक कठोर निर्णयही होता. त्यांनी हळूच काही कागद बाहेर काढले आणि दोन्ही मुलांसमोर ठेवले. संदीप आणि राहुल गोंधळून त्या कागदांकडे पाहू लागले. तेव्हा शारदाबाई शांत आवाजात म्हणाल्या, ही जमीन मी एका अनाथाश्रमाला दान केली आहे.
हे शब्द ऐकताच दोन्ही मुलं हादरली. त्यांच्या चेहऱ्यावरील रंग उडाला, कारण ज्या संपत्तीसाठी ते आईभोवती फिरत होते, ती संपत्ती आता त्यांच्या हातातून निसटली होती. शारदाबाईंच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या आवाजात आज एक वेगळी ताकद होती. त्या शांतपणे म्हणाल्या, ज्यांना आईपेक्षा पैसा मोठा वाटतो, त्यांना संपत्तीची नाही, संस्काराची गरज असते. हे ऐकून दोन्ही मुलांची मान खाली गेली, कारण आज पहिल्यांदाच त्यांना जाणवलं होतं, पैशाच्या हव्यासात त्यांनी स्वतःच्या आईचं मन तोडलं. कधी कधी आई वडील आपल्या मुलांसाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य झिजवतात, स्वतःची स्वप्न विसरतात, स्वतःच्या आनंदाचा त्याग करतात, फक्त मुलं सुखी राहावीत म्हणून. ते आयुष्यभर कष्ट करत राहतात. पण जेव्हा पैसा, संपत्ती आणि स्वार्थ नात्यांपेक्षा मोठे होतात, तेव्हा प्रेमामागचा खरा चेहरा समोर येतो. ज्या आईने मुलांना चालायला शिकवलं, स्वतः उपाशी राहून त्यांना पोटभर जेवू घातलं, त्याच आईला म्हातारपणी एकटेपणा आणि अपमान सहन करावा लागतो. लक्षात ठेवा, आई वडिलांचं प्रेम कधीच स्वार्थी नसतं, पण मुलांचा स्वार्थ अनेकदा नात्यांना आतून तोडून टाकतो. म्हणून आयुष्यात कितीही मोठे झालात, कितीही पैसा कमावला, तरी आई वडिलांची किंमत कधीच विसरू नका. ज्यांनी आयुष्यभर तुमच्यासाठी जगलं, त्यांना पैशासाठी वापरू नका, कारण आईचे अश्रू आयुष्यभर पाठलाग करतात. जर ही मनाला भिडणारी कथा तुम्हाला आवडली असेल, तर या व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण प्रत्येक आई वडिलांच्या प्रेमाची किंमत समजणं खूप गरजेचं आहे. कमेंटमध्ये नक्की लिहा, आई वडिलांपेक्षा मोठं काहीच नाही. आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण कधी कधी एक छोटी कथा देखील आपल्याला नात्यांची खरी किंमत शिकवून जाते.